नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ना असा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की तुम्हाला जो 40 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पहिला बघा की त्यामध्ये ना काय घटना घडली आहे. चौक आहे मोठा, तो म्हणजे मोठ्या रस्त्याचा चौक आहे. 4 रस्ते एकत्र मिळतात म्हणून तो चौक आहे. पण ते चारही रस्त्यावर 3 गाड्या जे येतात ते किती स्पीड नाहीत. एक स्लो मोशनमध्ये पण आहे आणि एक फास्टमध्ये पण आहे. तो पहिला तुम्ही व्हिडिओ बघा, नंतर तुम्ही तुमची काय मतं असतील ना नंतर शेअर करू शकता. ज्यावेळेला तुम्ही मोटर ट्रेनिंगमध्ये जाता, तुम्ही गाडी शिकायला, त्यावेळेला तिथले जे ट्रेनर असतात ते स्ट्रिक्टली सांगतात की चौक असू द्या, स्पीड ब्रेकर असू द्या, त्यावेळेला आपल्या गाडीचा वेग कमी करायला हवा. मग तो चौक किती मोठा असू द्या, छोटा चौक असू द्या, तिथे तुमच्या गाडीचा स्पीड कमी झाला पाहिजे. किंवा त्या चौकाच्या जो चौक आहे तिथे चारही रस्त्यावर अगोदर स्पीड ब्रेकर हवेत. जर नसेल तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या गाडीचा वेग किती कमी करायचा. पण या व्हिडिओमध्ये तसं झालेलं नाही. का? तिन्ही गाड्या तिन्ही रोडवरून आल्यात आणि त्या प्रचंड वेगात आहेत. तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसलं पण असेल की त्या किती वेगात आहेत. आणि तिन्ही गाड्यांना, एका गाडीला 2 गाडीने अशी धडक मारली ती गाडी फाटली मधून. स्लो मोशनमध्ये तुम्हाला दिसेल की त्या गाडीतली जी प्रवास करणारे जे प्रवासी होते त्यांचे काय हाल झाले असतील. त्यामुळं कुठेही तुम्ही चौक असो काही असो, आपल्या गाडीचा वेग कमीत कमी ठेवायला हवा. नाहीतर ह्या अशा घटनेला तुम्हाला सामोरं जावंच लागणार. त्यामुळं प्रत्येक वेळेला मी सांगत असतो व्हिडिओमध्ये, जितकी गाडी तुम्ही आरामशीर चालवाल तेवढं तुम्हाला अनुभव जास्त येतो गाडी चालवण्याचा आणि अशा अपघाताला सामोरं जावं लागणार नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बघा इथे चूक कोणाची आहे. चूक ही आहे की तिन्ही गाड्या अतिवेगवान आहेत, त्यामुळं हा अपघात झाला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.